आणि या अगोदर झालेली मॅच त्याचा प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मयूर पडेलकर फ्रॉम तेजस 11. मयूर पडेलकर आपण या 4 धावा खर्ची केला, 2 महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवल्या आणि मोठा ब्रेक दुर्गेश 11च्या धावफलकाला लगावला. त्या मयूर पडेलकर याला आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन त्याचा गौरव करणार आहोत. मी विनंती करेल स्टेजवरती जे काही प्रेक्षक बसलेले आहेत, जे स्टेजच्या समोरच्या बाजूने, मी विनंती करेल देसाई काकाने की आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देण्यासाठी समोर यायचे. सुद्धा चालू आहे. त्या अगोदर ही डीडीएम बॉस 8001 दिनेश मोने यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली जर्सी देऊन गौरव केला जातोय. तो मयूर पडेलकर याचा खूप चांगला खेळ मयूर पडेलकरने केला ॲज अ बॉलर म्हणून. थँक्यू सो मच काका. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. मयूर कसं वाटलं मॅन ऑफ द मॅचची जर्सी मिळाली आणि मॅच तेजसने जिंकली? पहिली मॅच जिंकून खूप आनंद होतोय. चांगली टफ फाईट झाली आणि चांगला ग्रुप आहे आणि चांगलंच खेळायचं आहे हे डोक्यात होतं. एकंदरीत ज्यावेळेला एखादी मॅच जिंकताना आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो त्यावेळेला कसं वाटतं आणि ही स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा जसं लॉर्सननी सांगितलं एक स्तर वाढत जाते आणि चांगल्या टीमसमोर चांगलंच खेळायचं आहे हेच ध्यानात असतं आणि सगळे प्लेयर तेच प्रयत्न करतात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. थँक्यू सो मच आम्हाला जोडल्याबद्दल. विकेट आली आहे. पहिल्या विकेटचं पतन विशाल पाटील बाद. प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, साहेबा प्रीमियर लीग भरली. पहिल्या विकेटचं पतन झालं. पहिला डॉट, नंतर सिंगल, त्यानंतर सिंगल आणि नंतर विकेट, म्हणजे 4 मध्ये 2 अशा सध्या धावा आहेत. तिसरं नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय हर्षल पाटील भाई, हर्षद पाटील. लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटसाठी साई चपेटचा ओमकार कदम यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस फायनलच्या सामन्यापर्यंत आहे. हर्षद पाटीलने इथे पहिली धाव कंप्लीट केली आणि धावफलक पुढे जात असताना 3 वरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील ऋतिक उपाध्याय स्ट्राईक एंडवरती आपण बघत आहात. हलक्या हाताने खेळून त्याने सिंगल धावफलकावरती ऍड केले. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 वरती 1 आई भवानी मारंबलपाडा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा, ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा. नवीन गोलंदाजी मार्क वरती प्रदोष बैकर. यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघून गेला. सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा. थँक्यू डीजे. ज्या चौकाराची अपेक्षा होती तो चौकार आला आणि अगदी सहज गतीने, कळू सुद्धा दिलेला नाही चौकार कधी आला. यश वडरेच्या जवळून चेंडू पार झालाय. यावेळेला इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे सुरेश प्रसादने चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. सिंगल नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचले 9 वरती. आता मागील षटकाची भरपाई करण्याचा जो काही प्रयत्न झाला होता त्याच्यामध्ये तुर्तास यश मिळाले. हर्षद पाटील भाई एका धावेने आपल्या धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. संघासाठी सकारात्मक कामगिरी करतात. प्रदोष बैकर या मैदानावरती सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज घेण्याचा मान ज्या खेळाडूकडे आहे. धावचीची संधी, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, ऋतिक उपाध्याय डिपार्ट्स.
साहेबा प्रीमियर लीगपेक्षा एक भारी संघ उतरले मैदानी अटी कृषी देसाई कॅप्टन भारी आला होता बाता बात कृषी देसाई कॅप्टन भारी आला होता बाता बात साहेबा प्रीमियर लीग भरली थटात विरारी गावात साहेबा प्रीमियर दाऊजीच्या रूपाने बाद होणं म्हणजेच या मॅच मध्ये नागी टाकण्यासारखं आहे. खेळपट्टीवरती उभे राहून जितक्या चांगल्या धाबा बनतात तितक्या चांगल्या धाबा बाहेर जाऊन नाही बनत हे आतापर्यंत आपण बघितलं. इथे ऋषीदादा देसाईने मारलेला डायरेक्ट हिट आणि त्यानंतर काम फिट होत असताना ऋतिक उपाध्याय बाद त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जतीन मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न कट केलं चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं हर्षद पाटील बाईनं आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 11 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू ज्याला दिशा देण्याचा प्रयत्न सिंगल आणि अशा प्रकारे 2 षटकं इथे समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धाबा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात आई भावानी मारंबळ पाडा. थटात विरारी गावात साहेबा प्रीमियर लीग भरली थटात विरारी गावात साहेबा प्रीमियर लीग भरली थटात विरारी गावात चला पॉवर प्ले घेण्यात आला आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन इथे मुजम्मिल खान येतोय. बघा याच्यामध्ये पॉवर प्ले पहिल्या ते तिसऱ्या षटकापर्यंत तुम्हाला घ्यायचा आहे. जर फलंदाजाने पॉवर प्ले नाही घेतला तर त्याला चौथ्या षटकामध्ये पॉवर प्ले मिळणार नाही त्या इनिंग मध्ये मिळेल. पॉवर प्ले मिळणार नाही जर का तुम्ही नाही घेतलात तर. आता पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आलेत आणि असं असताना मुजम्मिल खानचं षटक समोर यावेळेला हिट जरूर केला होता परंतु जतीनने आपली धाव कंप्लीट केली. सिंगल धाव येत असताना बघायला मिळते पाहायला मिळते आणि एका धाव्याने धावफलक जाऊन 13 वरती पोहोचतोय. किती धावा इथे मोठ्या आहेत किती धावा छोट्या आहेत हे सुद्धा बघितलं जाईल कारण इथे तुम्हाला जिंकण्यासाठी किमान 30 32 35 या धावांपर्यंत जावं लागतं. हे आतापर्यंत आपण पाहिलं काही ठिकाणी 34 35 चेस सुद्धा झाल्यात. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला भाईने आणि यश वडेर चेंडूवरती येतील तोपर्यंत पुन्हा एकदा धावून कंप्लीट झाली आहे. मजा येणार आहे या मॅचला कारण आतापर्यंत असं कोणताही धावफलक म्हणजे धाव दिसली नाही की जेणेकरून एखादी खाली एखादी वरती अशी काहीशी धाव दिसेल. इथे रन बॉल जाण्याचा प्रयत्न केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न सूरज प्रसाद चेंडूला फेकला परंतु जास्तच उंच त्यामुळे फक्त एकच धाव येते सिंगल धाव येते. या मैदानावरती सूरजचं क्षेत्ररक्षण नेहमीच पाहण्यासारखं राहिलंय. यश वडेरचं पाहण्यासारखं राहिलंय. प्रसाद गाबडचं बघण्यासारखं राहिलंय आणि असं असताना डाऊन द ग्राउंड खेळायचं तो ऑन साइडला हो व्हॉट अ शॉट. हर्षद पाटील भाईच्या बॅट मधून येतोय करारा प्रहार चेंडू जातोय किनारे कपाट टकाटक चौकार. थँक्यू डीजे. आला हो आला संघ आई भवानी मारंबळ पाडा. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत झाली आहे. 2 विकेट गेल्यानंतर सुद्धा धावफलकाला हलतं बोलतं ठेवलंय. मुजम्मिल खानचा हा चेंडू फक्त दिशा दिली आहे हलक्या हाताने खेळलेत. सिंगलने धावफलक 20 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती जतीनचा काय पवित्र असेल हे पाहणे रोचक ठरेल. ओ बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या ओपन सोडले आणि त्यानंतर बाकी सर्व कार्य मुजम्मिलने केलं. फलंदाज बाद त्रिफळच्या रूपाने जतीनला माघारी परतावं लागतंय. गॉन साने प्रफुल्ल साने मंडळाचा धार साऱ्या बिरारी या नगरात संघ साहेबा हाय दमदार. साने प्रफुल्ल साने मंडळाचा धार साऱ्या बिरारी या नगरात संघ साहेबा हाय दमदार. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय निशिकांत. सागर देसले
गोलंदाजी मार्क वरती. एक असा गोलंदाज ज्याच्या गोलंदाजीवरती भले भले खेळाडू धारातीर्थ होतात, ते सुद्धा मोठे फटके मारण्याच्या मोहात. आता बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी, कशा प्रकारची फलंदाजी होते. उसळी घेणारा चेंडू, पहिल्या चेंडूला बाउन्स दिला होता. बॅकअप लाईन हाताळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला दिशा देत असताना एकच धाव या चेंडूवरती मिळते. सिंगल धाव येताना बघायला मिळतोय. चांगली स्थिती आहे जर तसं कंपायर केलं मागील मॅचशी किंवा त्याच्या अगोदरच्या काही मॅचेसशी. आई भावने वारंवार सुस्थितीमध्ये आहे. इथून येणारा एखादा मोठा फटका त्यांना अजून बळकट बनवेल. निशिकांतने चेंडूला सिंगलसाठी खेळले, एका धाबेसाठी चेंडू निघून जातोय. टीम सायबा विपक्ष आई भावानी मारंबपाडा, ज्या 4 संघांमधली मोठे बॅटल्स बघायला मिळणार, ज्याची सगळं संपूर्ण वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये चर्चा चालू होती. त्यावेळेला सगळ्यांची पावलं आपोआप ही काळ हनुमान मंदिराच्या दिशेने यायला लागली आणि या मैदानावरती आले आणि आता या 4ही संघांच्या खेळाचा आस्वाद लुटतायत. काही प्रेक्षक यूट्यूबवरती सुद्धा जोडले गेलेत. डाऊन दी ग्राउंड खेळायचं. ओ व्हॉट अ शॉट. हर्षद पाटील भाईच्या बॅट मधून येतोय. करारा प्रहार, टाका टक चौकार. झाला जय घोष झाला, साऱ्या मैदानी जल्लोष झाला. थँक्यू डीजे. बॉल ऐन वेळेला उडाला, परंतु ज्या वेळेला अलॉंग दी कार्पेट चेंडू होतो त्यावेळेला अशा काहीशा गोष्टी घडणं हे स्वाभाविक आहे. काल प्लेयर्सच्या अगेन्स्ट, साई श्रद्धाच्या अगेन्स्ट प्लेयर्सने खेळलेला तो फटका फलंदाच्या माध्यमातून असाच काहीसा उडाला होता आणि त्याने सुद्धा विजय साई श्रद्धाकडून खेचून नेला होता. सिंगल धाबे त्याने धावपल करते. धाबा 27 वरती जाऊन पोहोचल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. ही पहिली बॅटिंग आहे, दुसरा पडाव अजूनही बघणं बाकी आहे. सागर देसले थोडीशी फ्लाईट चेंडूमध्ये होती आणि त्याला वेळीच ओळखलं आणि फक्त दिशा दिली एका धाबेसाठी. सिंगल येते. आता 28 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. आई भवानी मारंबलपाडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला टीम सायबा. आयोजनाच्या बाबतीत दोन्हीही चांगले आयोजक, उत्तम आयोजक म्हणून आपण त्यांना बघतो आणि आज एकमेकांसमोर आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न हर्षद पाटीलने या चेंडूला खेळलंय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि नाही चांगलं बॅक केलं होतं, बॅक केलं करण बैराईनं आणि त्यानंतर 29 वरती धावपलक जाऊन पोहोचले. 30 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे आता टीम साहेबाला येणाऱ्या मॅच मध्ये, येणाऱ्या इनिंग मध्ये. आणि 30 धावांचा पाठलाग, 30 धावांचा बचाव कशा प्रकारे होतो ते आपण पाहणार आहोत. आला आला हो जोशात आला, आई भवानी संघ आला. आला आला हो जोशात आला, आई भवानी संघ आला. आला मारंबलपाडा वाला, आई भवानी संघ आला. आला आला हो जोशात आला, आई भवानी संघ आला. तर सन्माननीय मंगेशजी वेंगुर्लेकर आणि भुजंग सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती या. मंगेश वेंगुर्लेकर आणि भुजंगजी आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचंय आणि येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत SPL सीझन 6 च्या वतीनं. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांना विनंती की आपण या मंचावरती आपण येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. मंगेशजी वेंगुर्लेकर, त्यानंतर भुजंग साहेब, कदम साहेब, आपणास विनंती आपण येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत.
चला पाठलाग आहे 30चा. या 30चा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी सायबा क्रिकेट क्लबच्या वतीनं एका बाजूला ऋषिदादा देसाई, दुसऱ्या बाजूला प्रदोष बैकर, गोलंदाजी मार्कवरती सागर पाटील. मजा येणार आहे या मॅचला. या धाबांचा पाठलाग बचाव बघणं ही एक पर्वणी आहे सर्व रसिक प्रेक्षकांसाठी. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, टाळ्या वाजायला लागल्यात आणि पहिल्या चेंडूवरती अटॅक करण्याचा मोह थोडा मागात पडलाय. येतोय निर्धाव प्रदोष बैकर, पहिला बायकरमॅन या वसई तालुक्याच्या अंडर आर्म क्रिकेटचा आणि समोरच्या दिशेने अब नाही चुकेंगे. चेंडूला पाठवून दिलंय समोरच्या दिशेने. चेंडू सीमा रेखा पार, डाऊन दी ग्राउंड, टकाटक चौकार. ऋषी दादा पहिला चेंडू हुकला, दुसरा चेंडू सीमारेखा पार गेला आणि तिसऱ्यावरती सिंगल. कडक प्रहार होता. प्रदोष बैकरच्या बॅट मधून आलेला तो ताकदवर फटका आणि नजाकतीने भरलेला फटका चौकाराच्या दिशेने गेला. 5 धाबा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर ही सुरुवात आहे टीम साहेबाची. 30चा पाठलाग करायचा आहे ऋषिदादा देसाई यावेळेला आणि यावेळेला थोडक्यात चेंडू हुकलाय, सिंगल साठी जातोय. एक धाव, पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. 6 धाबा. सागर पाटीलने पहिला चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळला होता परंतु लगेच त्याचं प्रत्युत्तर दिलं गेलं. डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड. पुन्हा एकदा कौन कहता है तू मेहमान बनकर आया कर, इस ग्राउंड पर तेरी हुकूमत है, तू राजा बनकर आया कर. प्रदोष बैकरचा हा प्रहार, काय जबरदस्त फटकेबाजी. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा, जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. थँक्यू डीजे. या स्पर्धेमध्ये का मला मॅन ऑफ द सिरीज एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा मिळाली आहे ते दाखवत असताना शानदार फलंदाजी, लगातार मोठे फटके, त्यामध्ये आतापर्यंत 2 चौकार. शेवटचा चेंडू सागर पाटील सिंगल येते आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती टीम सायबा. आमच्या मारंबर पाड्याच्या आई भवानी संघाचा आहे दरारा. थँक्यू डीजे. पहिलं षटक सागर पाटीलचं महागडं, आस्किंग रन रेटला बिलकुल भेदणार. 11 धावा त्या षटकामध्ये आल्यात आणि 11 धावांनंतर आता 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. येस, पॉवर प्ले इथे घेतला गेला या दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर कोण दाखवणार. टायमर बिलकुल ऑन आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. बघा स्टेज समोरून सगळ्यांना विनंती, आपण बाजूला बा. बंधू तुमच्या मागे 2-3 जण आहेत, चला सगळ्यांनी बाजूला व्हायचंय. प्रदोष बैकर साठी हा चेंडू मागे निघून जात होता. 1+1. दबाव दबाव आणि दबाव, हे दडपण SPLचं, हे दडपण या इक्वेशनचं आणि हे दडपण त्या पॉवर प्लेचं सुद्धा आहे. काहीतरी वेगळं, म्हणजेच काय तर इथे विकेट खूप महत्वाची आहे. आई भवानी मारंबळपाडा संघाला या मॅच मध्ये परत येण्यासाठी विकेट काढावी लागणार आहे. हा स्क्वेअर कट करायचा होता, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि रनआउट कोण होणार. येस, ऋषिदादा तसं यांना माघारी परतावं लागते. पहिल्या विकेटचं पतन टीम सायबा. फर्स्ट विकेट डाऊन. झाला 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 गजल खुश झाला, साऱ्या मैदानी जल्लोष झाला. आला आला हो जोशात आला, आई भवानी संघ आला. आला आला हो जोशात आला, आई भवानी संघ आला. पहिल्या चेंडूवरती वाईट +1 गेल्यानंतर आता विकेट आली, म्हणजेच काय रन बॉल इक्वेशन
मुझम्मिल खान नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. हर्षल गुप्ता यांचा आवाज आता मात्र गुंजायला लागलाय खूप वेळानंतर. डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलंय आणि अडवत असताना फेकी सुद्धा झाली सागर पाटील कडून. निर्धाव चेंडूची सांगता होते. पॉवर प्ले मध्ये पॉवर काहींची निघाली, काहींची पॉवर दिसलीये. आता इथे पॉवर कोणाची दिसणार? ओ खूप मोठा वेट आणि त्यानंतर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईडची सांगता होतीये. जतीन वरती खूप मोठं दडपण आहे आणि ते दडपण साफ दिसून येत आहे. प्रदोष बैकर यावेळेला स्ट्राईक हँड वरती. टॅप करण्याचा प्रयत्न, बॅट करून त्या चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू एका धावेसाठी जातोय, सिंगल. एक धाव मात्र येते आणि एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना 15 वरती जाऊन पोहोचलंय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 15 चेंडू आणि आता 15 धाव्यांची गरज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणताही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये, परंतु 3 धावा बक्षीस रूपाने मिळाल्यात आणि ते बक्षीस जे आहे ते आता कितपत फायदेमंद. मुझम्मिल खान ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला. ओहो, गॅप मधून चेंडू प्रहार होता राहिला. वंश गुप्ताची खूप चांगली फिल्डिंग. चेंडूला अडवलं आणि तिथे मात्र एक धाव धावून कंप्लीट. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक. टकाटक चौकार. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जाईल तिथल्या मैदानी. का मिस्टर परफेक्ट या खेळाडूला म्हटलं जातं. परफेक्शन याच्या फटक्यामध्ये बघा कशा प्रकारचा फटका मारला होता. त्यानंतर नजाकतने सिंगलसाठी हा चेंडू खेळलाय. अंडरआर्म क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपली कामगिरी उंचावत असताना प्रदोष बैकर दिसलाय. आता 2 षटकं मला वाटतं इथे संपलीत आणि धावफलक धावात 21-12-9 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. त्यानंतर विशेष अतिथी म्हणून आपल्याला समाधादा यांच्या आई येते येत असताना बघायला मिळतात. मी विनंती करेल आईंना की आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. हो, चेंडूला अडवलं. 2 धावा मिळतील. बघा आणि ही क्रेज आहे. साहेबाचे जेवढे जुने खेळाडू आहेत ते आपल्या या खेळाला फॅमिली समान मानतात आणि संपूर्ण फॅमिली मेंबर या स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद लुटण्यासाठी या मंचावरती आहेत. पुढे एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. मृदुल मेहर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम मृदुल, आपलं हार्दिक स्वागत आहे. ते 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले. नवीन गोलंदाजी मार्क वरती ऋतिक आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. ओ नो बॉल, नो +1 अशा 2, नो +1 अशा 2 आणि आता सामना सोपा बनत चाललाय. पूर्णपणे हा सामना सोपा झालाय. शोल्डर बिलकुल डाऊन आहेत. अटॅकिंग फील्ड आता लगावली जाते. मुझम्मिल खान स्ट्राईक हँड वरती आहे. आई भवानी मारंबळपाड्याने जो रिदम कमावलेला होता पहिल्या इनिंग मध्ये तो मात्र गमावलाय असं मी म्हणेल, कारण आता ही मॅच पूर्णपणे अवघड होऊन बसली आहे. तेजस 11चा कर्णधार आपण टॉसच्या इथे येऊन थांबायचंय. तेजस 11चा कर्णधार आपण टॉस साठी येऊन थांबा. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू एका धाब्यासाठी सिंगल आणि 27 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. 27. प्रदोष बैकरचं फॉर्म मध्ये येणं आणि या मैदानावरती बॅट तळपवणं हे साहेबासाठी खूप मदतगार राहणार आहे. आणि या स्पर्धेसाठी सुद्धा सिंगल साठी पुन्हा एकदा चेंडू. आता 8 मध्ये 2, 8 चेंडू आणि आता 2 धावांची गरज आहे. 2 मध्ये 8 असते तर वेगळी स्थिती असते, परंतु
तसं राहिलेलं नाही इक्वेशन. आता 7 मध्ये 2, हा चेंडू निर्धाव आला तर शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाते आणि तिथं काहीशी वेगळी हरकत या मॅचला वेगळं वळण देईल. परंतु एक धाव सहजरीतीने प्रदोषने कंप्लीट केली. आता 6 मध्ये 1 असं इक्वेशन येऊन थांबलंय. चला तेजस्वी कर्णधार आलेले आहेत. प्रीमियर लीग भरली थाटाचे विरारी गावात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटाचे विरारी गावात. आणि अशा प्रकारे ही मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकलाय तो टीम सायबा या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जाते आई भवानी मारंबळपाडा. हार्ड लक टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम सायबा. राहिल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा.